नमस्कार मंडळी, माझं नाव आहे गिलक्रिस्ट पाटील. ते काय पप्पा कॅथलिक आणि आई महाराष्ट्रीयन, तर दोघांना आदर देण्यासाठी गिलक्रिस्ट पाटील. पण आदर फक्त दोघांनाच भेटलाय, मला कधी भेटलाच नाही. कारण की माझा जन्म जिथे झालाय ते एरियाचं नाव आहे भोसरी आणि बिल्डिंगचं नाव चिनर. शाळेमध्ये जेव्हा ऍड्रेस लिहायचो फ्लॅट नंबर 602, तर मित्र म्हणायचे अरे फ्लॅट कशाला, कोठा लिहि ना कोठा. एकदम डिलिव्हरी वाल्याने मला कॉल केला आणि मला विचारतोय की अरे भोसरी में पहुंच गया, चिनाल किधर? अरे 2 मिनिटांसाठी वाटत होतं, तो मला बोलत होता. ऑर्डर कॅन्सल केली. सगळं व्यवस्थित चाललं होतं. नंतर माझ्या आयुष्यात माझी डार्लिंग आली, चंद्रिका. पहिलं चांगलं होतं, नंतर थोडं कळायला लागलं. आपण साधे मनुष्य आहे, बेसिक जे आहे ते बोलतो. पण हे लोक C++, पायथन बोलतात काहीतरी वेगळं आणि मतलब काहीतरी वेगळं. आता एकदा मला लेट झालं, आता तुम्ही सांगा ना लेट झालं तर आपण विचारतो ना फोन करून कुठे आहे. बस मला लेट झाला. 9 वाजता मला फोन केला आणि मला विचारते किती वाजले. मी म्हटलं वेडी आहे काय रे, फोन मध्ये बघ ना 9 वाजले. अरे बावळट, 9 वाजले मला माहिती. तू कुठे आहे ते सांग, 15 मिनिटात येणार होता. अरे आबा असं असं बोल ना. नंतर आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. मस्त चिकन लॉलीपॉप, नंतर ते काय बोलतात ट्रिपल सीजन फ्राईड राईस आणि मस्त कोल्ड ड्रिंक मागवलं प्लेटवर. नंतर अजून एक प्रश्न विचारला एकदम टफ, हे काय आहे? आता मला समजत नव्हतं. तिच्या डोळ्यासमोर जेवण आणि मला विचारतं काय आहे. मी बोललो नंतर बोलतो अरे मुस्कट्या, माझा उपवास आहे शनिदेवाचा. मी बोला अरे शनिदेवाचा उपवास तू करते, त्याची शांती तू करते, पण मला शनीसारखं का छळते. नंतर मी विचारलं अरे आंधळी आहे का, जेव्हा ऑर्डर करत होतो तेव्हा विचारलं का नाही. तो बोलते अरे मी फक्त चेक करत होती, तुला आठवतं की नाही. अरे मित्राला उधार द्यायचं आठवत नाही, चड्डी घालायचं आठवत नाही, आम्हाला आंघोळ करायचं आठवत नाही, तुझा कसा उपवास आठवणार. ती रागात बोलली गौरव आय विल पेग यू. मी म्हटलं जे करायचे कर, फक्त असं रागवत नको जाऊ. मग नंतर मला म्हटली यू लव्ह पेगिंग. मी म्हटलं हा, आता आपल्याला इंग्लिश येत नाही. मला वाटलं पेगिंग म्हणजे आता कसं एक पेग मारलं तर आपण बोलतो एक पेग मारला, दोघांनी मारलं तर मला वाटलं की पेगिंग. पण नंतर ती घरी घेऊन गेली. मला मी कापायला लागलो कारण की लास्ट टाइम घरी घेऊन गेलेली. मला BDSM बोलून पट्ट्याने मारलेलं, ओरडत होतो त्या खोलीमध्ये. आहे चंद्रिका पोचावर लागतंय मला. यावेळी ती बाहेर येऊन आली आणि वस्तू घातलेली कोणती तरी मला कळतच नव्हतं. मी बोललो अरे तू जशी आहे तशी मला आवडते, मी तसं प्रेम करतो. काही एक्सपेरिमेंट, आयुष्यच असं आहे माझं.